नमस्कार. गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीत आपलं स्वागत आहे. तर चला पाहूया आजच्या ताज्या घडामोडी. शासन झोपेत, रिक्षा चालक जागे. भोगावती पुलावर बांबूंचा संरक्षण कठडा उभारून संतप्त निषेध. भोगावती पुलावरील जीवघेण्या परिस्थितीकडे प्रशासनाने केलेल्या दुर्लक्ष विरोधात 3 चाकी चालक मालक संघटना चावडी नाका पेण यांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. संघटनेच्या रिक्षा चालकांनी पुलावर बांबूंचा तात्पुरता संरक्षण कठडा उभारत शासनाच्या निष्क्रियतेवर थेट बोट ठेवले. विशेष म्हणजे हा कठडा उभारण्यासाठी अंत्यविधीसाठी वापरले जाणारे बांबू गोळा करण्यात आले. त्यामुळे या आंदोलनाला अधिक बोचरा अर्थ प्राप्त झाला आहे. माणसांचे प्राण वाचवण्यासाठी शासनाकडे कठाडा उभारण्याची इच्छाशक्ती नाही, म्हणूनच आम्हाला अंत्यसंस्काराचे बांबू वापरावे लागत आहेत, अशी संतप्त प्रतिक्रिया चालकांनी व्यक्त केली. गेल्या 6 मे रोजी याच पुलावर खड्डा चुकवताना एक रिक्षा नदीत कोसळून चालकाचा मृत्यू झाला होता. त्यामुळे खड्डे बुजवण्याची औपचारिकता पार पडली, मात्र संरक्षण कठाडा उभारण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. रिक्षा चालकांनी उभारलेला हा बांबूंचा कठाडा केवळ संरक्षणासाठी नसून तो प्रशासनाच्या संवेदनशून्य कारभाराविरुद्धचा निषेधाचा फलक असल्याची चर्चा आहे. आणखी कित्येक बळी गेल्यावर शासन जागे होणार, असा संतप्त सवाल उपस्थित करत कायमस्वरूपी संरक्षण कठाडा तातडीने उभारण्याची मागणी संघटनेने केली आहे. 6 मे रोजी या स्पॉटला समोर खड्डा असल्यामुळे अपघात झाला आणि एक रिक्षा चालक नाहक जीवानिशी गेला. परंतु प्रशासनाला काय जाग आली नाही, की प्रशासनाला वाटलं नाही. त्यांनी खड्डा फक्त भरला, परंतु इथे जो संरक्षण गार्ड हवा होता किंवा क्रॅश बॅरियर बसवायला हवा होता तो बसवला गेला नाही. परंतु आज चावडी नाक्यावरील रिक्षा चालक मालक संघटनेने एकत्र येऊन त्याचं बांबूचं संरक्षण कवच इथं बांधलेलं आहे. तो बांबूचा किती दिवस टिकेल हे माहिती नाही, परंतु जर निर्लज्ज जो प्रशासन आहे त्याला जर थोडीशी काय वाटलं तर तो येत्या 8 दिवसात तरी क्रॅश बॅरियर इथं बसवेल. तर ह्या चालक मालक संघटना चावडी नाक्याचे जे अध्यक्ष आहेत अमोल घोटणे यांच्याशी आपण बोलणार आहोत. अमोलजी, नक्की काय हा प्रकार तुम्ही केलेला आहात? सर, आमचा एक रिक्षा बांधव इथे अपघात होऊन गेलेला आहे. भविष्यामध्ये अजून कुठलाही गाडी चालक, रिक्षावाला असो कुठलाही असो, तो जावा नाही, त्याचा जीव जावा नाही, म्हणून आम्ही आज आमच्या स्वतःच्या मेहनतीने स्वकष्टाच्या पैशाने आज आम्ही बांबू, आमच्या आणायला सुद्धा पैसे नाहीत, आम्ही बैठे इथले बांबू वापरलेले आहेत. का तर प्रशासन करत नाही, तर आम्हाला हे करणं जरुरी आहे. उद्या कोणाचाही जीव हा फार मोलाचा आहे. प्रशासनाला जर जीवाची किंमत नाहीच आहे, आमची सर्व पुढाऱ्यांना, जाणाऱ्या लोकांना विनंती आहे की त्यांनी निदान इथे लक्ष घालून हे पुढचा कार्यक्रम त्यांनी चांगल्या पद्धतीने मार्ग लावावा, एवढीच आमची विनंती प्रशासनाला राहील आणि आमच्या सगळ्या पुढाऱ्यांना सुद्धा राहील. महत्वाचा विचार केला तर किती खेदाची गोष्ट आहे की जर अंत्यविधीसाठी बांबू तिरडीला वापरतात ते बांबू जर इथं वापरले जात असतात तर यापेक्षा प्रशासनाची नाचक्कीपणा काय, किंवा प्रशासनाचा कीव यायला पाहिजे प्रशासनाला की आज ह्या अशा प्रकारचा इथंशी संरक्षण कवचासाठी बांबू वापरले जाते, तेही अंत्यविधीसाठी वापरले. तर प्रशासनाने आणि लोकप्रतिनिधी लक्ष देऊन लवकरात लवकर इथं क्रॅश बॅरियर बसवून घ्यावं हीच विनंती. तर असेच अनेक ताज्या घडामोडी पाहण्यासाठी गरजा रायगड सात संवाद या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.